नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी मंगेश. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरीत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला तीर्थस्थापनेला सुरुवात. लाखो भक्तांचा सहभाग. शोभायात्रा ठरली विशेष आकर्षण. तर बघा संपूर्ण शोभायात्रा फक्त आपल्या MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रावर. अमरावती जिल्ह्यातील मोझरी गुरुकुंज येथे आज 5 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजता तीर्थस्थापनेने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवाला विधिवत प्रारंभ झाला. यावेळी हजारो गुरुदेव भक्तांची उपस्थिती लाभली होती. सामूहिक ध्यानानंतर श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा गुरुकुंज नगरीतून काढण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले होते. त्यांनी लिहिलेली ग्रामगीता ही ग्रामीण समाज व शेतकऱ्यांसाठी अर्पण केली होती. त्यांच्या भजनामधून त्यांनी सर्व धर्म समभावाची अमूल्य शिकवण समाजाला दिली. 5 ते 12 ऑक्टोबर दरम्यान आयोजित या पुण्यतिथी महोत्सवात विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 11 ऑक्टोबर रोजी देश विदेशातील लाखो गुरुदेव भक्त मौन श्रद्धांजली अर्पण करतील. 12 ऑक्टोबर रोजी गोपाल काल्याने महोत्सवाची सांगता होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती. बघा आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाडे यांनी घेतला आढावा. MB न्यूज महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी तिवसा तालुका प्रतिनिधी सुनील घोरमाडे. आज आपण येथे गुरुकुंज आश्रम येथे आलेलो आहे. आज पुण्यतिथीचा 57 पुण्यतिथीचा पहिला दिवस आहे. आज आपण जाणून घेऊया जनार्दनजी भोते सरचिटणीस, काय सांगाल? आज पहिला दिवस आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 57 पुण्यतिथी दिवस आणि आजच्या या दिवशी सकाळी ध्यानापासून याला सुरुवात होते. सकाळी ध्यान झालं. जवळपास आजच एवढी मोठी मंडळी आली की जवळपास 1 लाखाच्या वर आजच पहिल्याच दिवशी मंडळी येऊन गेली ध्यानाच्या वेळेला. आणि हा उपक्रम 7 दिवसपर्यंत चालणार आहे. 11 ऑक्टोबरला त्यांची पुण्यतिथी आहे. त्यांचा मौन श्रद्धांजली म्हणून आज साजरा करतो आपण. त्यांच्या विचारांनी, त्यांच्या विचाराचं दर्शन आपण त्या स्क्रिप्टद्वारा देतो आणि लोक त्या ऐकतात आणि मंत्रमुग्ध होतात. उलट लोकांना असा आठवण येते त्यांची की लोक सासरू नयनाने त्यांना 11 ऑक्टोबरला 4:58 सासरू नयनाने त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असतात. बघितलं आहे की अनेक आता 57 वर्ष माझ्या तिकता होऊन गेलेले आहे. मी त्या प्रत्येकाला साक्षी आहो की एवढी मोठी गर्दी आता पुढे चालून काय होईल. आता तुमच्याशी चर्चा करल्यानंतर असं वाटते की हा यज्ञ काही थांबणारा नाही. हा फार मोठा वाढत चाललेला आहे लोकसमुदायाच्या दृष्टीने विचार केला तर. आणि कोणाला म्हणजे लोकांना असे त्यांच्या विचाराची, त्यांच्या साहित्याची आता लोकांना जरूरत वाटायला लागली असं मला वाटतं आहे. आणि हा कार्यक्रम शासनाच्या दृष्टीनं बघितलं की आपण सर्व मंत्रिमंडळी येतात, आमदार येतात, खासदार येतात. हे सगळे मंडळी त्यांना या कार्यक्रमाला येत असतात आणि स्वयंभू येतात, स्वयंप्रेरणेने येतात. आणि गरीब मंडळी महाराजांची साहित्य महाराजांची जी भक्तमंडळी आहे, प्रचारक आहे, हे सगळे यशस्वी करण्यासाठी सगळं झटत असतात. आज बघितलं असेल ध्यानानंतर आपण विद्यार्थ्यांचं जे हे झालं प्रदर्शन केलं त्यांनी, तर अनेक प्रकारचं त्याच्यामध्ये अजूनही जवळपास ते 2 किलोमीटरपर्यंत अशी त्यांची रांग आहे आणि मोठे मोठे सजावट तिथे त्यांनी केलेली आहे. महाराजांचं वक्तव्य. धन्यवाद. MB न्यूज बातम्या बघण्यासाठी आजच MB न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.
सत्तावन्नवा पुण्यतिथीला सुरुवात झालेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आज नेत्रदीपक सोहळा पार पडलेला आहे. इथं शोभायात्रा संबळ विशेष आकर्षण होतं. इथं हजारो भक्त लाखो भक्त इथं बघण्यासाठी आले. शोभायात्रा आपण काही भक्तगण आहे इथं समाधी दर्शन करण्यासाठी आलेले आहे. त्यांच्यापासून जाणून घ्यावं काय सांगाल आजच्या सोहळ्याबद्दल. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा 57वा पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. सर्व गुरुदेव प्रेमी मंडळी हजारोंच्या संख्येने गुरुदेव आश्रमामध्ये उपस्थित आहे आणि आज तीर्थस्थापनेने या सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर भव्य दिव्य असा पालखी सोहळा आज ग्रामामधून ग्रामप्रदक्षिणा होत आहे. यामध्ये विशेष आकर्षण अमरावतीचे संबळवादन, मानवसेवा छात्रालयाची चमू, त्याचप्रमाणे लेझिम पथक आदी अनेक प्रकारच्या लहान मुलांचे नेत्रदीपक असे सोहळे या पालखी सोहळ्यात आहेत आणि त्यामुळे सर्वांना या पालखी सोहळ्याचं आकर्षण आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त या कार्यक्रमाला माझ्यातर्फे शुभेच्छा.